बाप रे बाप, मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये एकदा तुम्ही जॉईन झाला तर तुमची 5 वर्षाची पगार तुमच्या अपेक्षापेक्षा नक्कीच जास्त असणार आहे. फक्त याच्यात गरजेचं आहे सिलेक्शन होणं. आता सिलेक्शन कसं होईल ते तुमचं आधीच ठरलेलं आहे. सिलेक्शन आहे की नाही, कशावरती? तुमच्या मार्क्स, तुमचं कट ऑफ, तुमचा पेपर कसा गेला, बाकीच्या गोष्टी आणि तुमचं डॉक्युमेंट रेडी असणार. ह्या गोष्टी झाल्या एकदा जॉईन झालात तर तुमचा साधारणपणे पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये एवढा सारा पगार होईल की त्या ठिकाणी तुमचं आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही उपभोगू शकता. स्टेप बाय स्टेप पाहूया. पुढील 5, 3, 4, 5 वर्षामध्ये प्रमोशन नंतर किंवा 8व्या वेतन आयोगानंतर किंवा इन्क्रीमेंट नंतर तुमचा पगार किती वाढणार, अलाउन्सेस कुठले मिळणार, ह्या गोष्टी माहित असणं, जाणून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण की या ठिकाणी काय होतंय की पगार म्हटलं किंवा थोडी कमी असते स्टार्टिंगला, नंतर पुढे किती असणार किंवा दुसरा अप्लाय मार्क करतात. लक्षात घ्या, स्टार्टिंगची सॅलरी 29,000 ते 92,000 पर्यंत असणार आहे या कोड भरतीमध्ये. आता ही प्रत्येक पोस्टनुसार वेगवेगळी असणार आहे. याचं S3, S10, S11 या पद्धतीने वेतन श्रेणी असणार आहे. पे स्केल ज्याला की आपण म्हटलं जातं. ठीक आहे, तरी स्टार्टिंग संख्यामध्ये म्हटलं तर 29,000 ते 92,000 पर्यंत असणार आहे. ही काही वाईट सॅलरी नाहीये. दरवर्षी या ठिकाणी इन्क्रीमेंट होणार. म्हणजे आपलं आर्थिक वर्ष साधारणपणे मार्च मध्ये चालू होतं मित्रांनो, मार्च ते मार्च. त्यामुळे प्रत्येक मार्च म्हणजे तुम्हाला 1 एप्रिल पासून इन्क्रीमेंट जे काही होईल ते तुम्हाला तुमच्या सॅलरी मध्ये लागू होईल. लक्षात घ्या मित्रांनो. सपोज तुमचं सॅलरी पॅकेज आहे समजा 4 लाखाचं या ठिकाणी पॅकेज आहे, 20% जरी तुम्हाला भेटले तरी साधारणपणे 3-4 हजार रुपये या ठिकाणी वाढून मिळतात. हा फक्त एक्झाम्पल साठी आकडा आहे तुम्हाला, हे काही अॅक्युरेट या ठिकाणी सांगितलं नाहीये. हे फक्त अंदाज तुम्हाला इन्क्रीमेंट कशा बेसिस वरती होतं. आता हे इन्क्रीमेंट दरवर्षी तुम्हाला लागू होणार 100%, याच्यामध्ये कुठलाच डाऊट नाही. कारण की शासकीय नोकरीमध्ये 101% इन्क्रीमेंट दरवर्षी असतं. इन्क्रीमेंट झाल्याच्या नंतर तुमची साधारणपणे बेसिक सॅलरी वाढते, त्याच्यानंतर तुमचे अलाउन्सेस वाढले जातात, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो, हाऊस रेंट अलाउन्स असतो, डिअरनेस अलाउन्स असतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस या ठिकाणी असतात. मग इथे तुम्हाला पेन्शन स्कीम लागू होणार का नाही ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत, कारण खूप गोष्ट महत्वाची आहे ते सुद्धा. या ठिकाणी डिडक्शन मध्ये जर तुमचं झालं तर या ठिकाणी प्रोव्हिजनल फंड म्हणजे तुमचा पीएफ या ठिकाणी डिडक्ट होऊ शकतो आणि बाकीचे थोडेफार डिडक्शन असू शकतात. ठीक आहे, असं करून तुमचं दरवर्षी इन्क्रीमेंट होणार साधारणपणे टक्केवारीमध्ये आणि त्या टक्क्याचं रूपांतर पैशामध्ये होणार. सो इन्क्रीमेंट दरवर्षी असणार आहे. त्याच्यामुळे पुढील 2-3 वर्ष जर कंटिन्यू या भरतीमध्ये तुम्ही नोकरी केली तर 5 वर्षाचा पगार जे डायरेक्ट तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतं, एवढा होणार आहे. ठीक आहे, 3 नंबरला आहे जर तुमचं डिअरनेस अलाउन्स असतो मित्रांनो, तो सुद्धा बेसिक सॅलरी वाढल्याच्या नंतर जसं इन्क्रीमेंट वाढेल तसं या ठिकाणी वाढ होत असते. 4था आहे हाऊस रेंट अलाउन्स आणि इतर भत्ते, इतर अदर भरपूर सारे गव्हर्नमेंटचे शासकीय भत्ते असतात. कारण की शासकीय नोकरीचा तोच मोठा फायदा असतो आणि त्यातले त्यात मुंबई हायकोर्ट भरती म्हटलं की याच्यामध्ये भरमसाठ बक्कळ मोठ्या प्रमाणात फायदे असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे विषय जोरात होणार आहे, विषय खूप हार्ड होणार आहे. पगार डायरेक्ट तुम्हाला लाखाच्या घरामध्ये जाणार आहे. ठीक आहे, कारण की आता जर तुम्ही पाहिलं साधारणपणे शासनाचा रूलच निघालेला आहे, जरी प्रायव्हेट सेक्टर असलं तरी बेसिक सॅलरी अराउंड 25 प्लसच या ठिकाणी सर्वांना मिळली जात आहे किंवा 30च्या आसपास, जसं ऍज पर एज्युकेशनल क्रायटेरिया. ठीक आहे, सो तुम्हाला इथे मित्रांनो हा क्रायटेरिया तर तुम्ही पहिल्याच वर्षी तुम्ही फिट बसत आहात, फिट अँड सूट होत आहात. त्याच्यामुळे सॅलरी चांगली असल्यामुळे दरवर्षी इन्क्रीमेंट नंतर हे अलाउन्सेस जे काही भत्ते आहेत ते, त्याच्यानंतर तुमच्या लिव्ह अप्रूव्ड लिव्ह असतात, अर्न लिव्ह असतात, वेगवेगळ्या लिव्ह असतात, त्या सुद्धा पेड लिव्ह असतात. ठीक आहे, सो 5 वर्षानंतर तुमच्या पगारामध्ये एकदम लक्षणीय वाढ होणार आहे. आता समजा कन्सिडर करा तुम्ही आता क्लर्क पदासाठी फॉर्म भरलाय, कोणी ड्रायव्हर पदासाठी आहे, कोणी स्टेनो साठी आहे. आता साधारणपणे स्टेनो पदासाठी सगळ्यात जास्त या ठिकाणी सॅलरी, त्याच्यानंतर येतं तुमचं. आता तुम्ही कन्सिडर करत असाल की ड्रायव्हर पदाचं सॅलरी तर अशी तशीच असेल, तर मित्रांनो काही पदांपेक्षा ड्रायव्हर पदाची सॅलरी ही आपल्याला लाज वाटण्यासारखी आहे.
सॅलरी खूप जास्त आहे. इथं स्टेनो नंतर तुम्ही जर याचा ड्रायव्हिंग पदाचा जो पे स्केल आहे तो तुम्ही एकदा चेक करा. फक्त मी सांगत नाही, तो तुम्ही कृपया करून चेक करा. जर ड्रायव्हर पदाची सॅलरी तुम्हाला कमी वाटत असेल तर तिथून पुढे तुम्ही कमेंट मध्ये मला काय बोलायचं ते बोलू शकता. कारण ड्रायव्हर पदाला सुद्धा स्टेनो नंतर सगळ्यात जास्त सॅलरी असणार आहे. ठीक आहे, क्लर्क पदाला सुद्धा ऍव्हरेज सॅलरी आहे, ऍव्हरेज म्हणण्यापेक्षा चांगली सॅलरी आहे. पण मला एकच सांगायचंय की ड्रायव्हर पदाला जर कोणी कमी लेखत असेल तर त्यांची सॅलरी तुमच्या सॅलरी सोबत मॅच करून पहा, विषय फिनिश करायचेच. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा विषय आहे प्रमोशन मिळाल्याच्या नंतर पगारात वाढ आणखी होणार का. आता लक्षात घ्या, प्रमोशन सपोज तुम्ही आता आहात ज्युनियर स्टेनोग्राफर लोअर ग्रेडला आहात, पुढे जाऊन तुमचं हायर ग्रेडला या ठिकाणी प्रमोशन होईल. आता प्रमोशन कधी आणि कोणाचं होतं लक्षात घ्या, त्याला सुद्धा काही स्पेसिफिक टाइम पिरियड असतो. त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स असतो, त्याच्यानंतर इंटरनल डिपार्टमेंट एक्झाम असतात किंवा शासन काय करत असतं याच्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आयोजित करत असतं. ठीक आहे, त्या एक्झाम क्रॅक केल्याच्या नंतर काही गोष्टींमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळतं, काही गोष्टींमध्ये बाय एक्सपिरियन्स प्रमोट केलं जात असतं. ठीक आहे, आता ते पुढे चालून तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर गोष्टी हळूहळू समजतीलच. तर या ठिकाणी प्रमोशन समजा तुमचं झालं तर तुमचं वर्षाचं इन्क्रीमेंट हे तर तुम्हाला लागू होणारच, त्याच्यामध्ये नो डाऊट. परंतु प्रमोशनचा आणखी एक शासकीय रोल असतो किंवा जरी तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणी कामाला असेल किंवा जॉबला असेल त्यांचं सुद्धा जर तुमचं प्रमोशन झालं तर ऍडिशनली समथिंग 2 or 4% त्याच्यामध्ये ऍडिशनली त्यांना जास्त सॅलरी मिळत असते. म्हणजे तुमचं जर प्रमोशन झालं आणि बेसिक सॅलरी प्लस तुम्हाला 3-4 वर्ष झाले तर कन्सिडर करा की 5व्या वर्षी प्रमोशन झाले, सो त्याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, तुमचं आणखी 3 ते 4% ऍडिशनल सॅलरी वाढणार आहे. म्हणजे जेवढे तुमचे प्रमोशन लवकर होईल आणि जास्त प्रमोशन होतील तुम्ही रिटायरमेंटच्या अगोदर, तेवढं तुमच्या सॅलरी म्हणजे पगार वाढीत मोठा तुम्हाला या ठिकाणी भरभक्कम अशी सॅलरी मिळणार आहे. सो प्रमोशन घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा, अभ्यास चालू ठेवा. एक्सपिरियन्स तर तुम्हाला बाय डिफॉल्ट येणारच आहे, का जसं डे बाय डे पास होतील तसं त्याच्यामध्ये प्रमोट जर झाला तर अतिशय बेस्ट आहे. अशा प्रकारे तुम्हाला 5 वर्षामध्ये आर्थिक स्वातंत्र्य देणारी ही मुंबई हायकोर्टाची भरती आहे मित्रांनो. परंतु आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोलायचा तो म्हणजे वेतन आयोग. आता 7वं वेतन आयोग चालू आहे आणि आता 8व्या वेतन आयोगाची घोषणा 2025 मध्ये या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यावरती काम केंद्र सरकारचं जोरदार सुरू आहे. ते जोरदार सुरू कशा पद्धतीने, तर काही शैक्षणिक संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, केंद्र सरकार मधले काही कर्मचारी आहेत, राज्य सरकारचे कर्मचारी आहेत, यांच्याशी संगमत करून किंवा यांच्याशी डिस्कस करून ह्या गोष्टीवर अंतिम निर्णय घेऊन हे 8वें वेतन काही ठिकाणी लागू सुद्धा कदाचित झालं असेल, याचा अपडेट घेऊन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आणि काही ठिकाणी याच्यावर अभ्यास सुरू आहे. आता सर्वप्रथम 8वं वेतन हे सुरुवातीला काय होत असतं मित्रांनो, केंद्र म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही पीपल आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे, त्या कर्मचाऱ्यांना लागू होत असतं. मग आता मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जेवढे काही कर्मचारी असणार आहेत, आता तुम्ही सांगा मला, हे केंद्राचे कर्मचारी असणार आहे की राज्य सरकारचे कर्मचारी असणार आहेत, म्हणजे केंद्र सरकार की राज्य सरकार, मला तेवढं फक्त चेक करून तुम्ही सांगा. मीही सांगू शकतो, परंतु तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय, बेसिक गोष्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. सो कमेंट मध्ये ते मला नक्की सांगा. ठीक आहे, 8वं वेतन राज्य सरकार म्हणजे सेंट्रलच्या लोकांना सुरुवातीला लागू होतं आणि नंतर राज्य म्हणजे स्टेट टू स्टेट या ठिकाणी परत ते राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ते डिस्कस करून लागू होऊ शकतं. म्हणजे पुढे तुम्हाला जर 8वं वेतन आयोग लागलं तर डायरेक्ट तुमची सॅलरी डायरेक्ट 40% ते 50% मध्ये या ठिकाणी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये 50% म्हणजे नॉट अ जोक असणार आहे. ठीक आहे, खूप सारी सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे 8वं वेतनाची वाट पाहिजे, कारण की आता मला तुमच्याकडून पेढे खाण्याची अपेक्षा आणि इच्छा खूप आहे, कारण तुम्हाला 8वं वेतन सुद्धा थोड्याच दिवसामध्ये लागू होणार आहे. ठीक आहे, तिथं थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.